गेली की म्हणली गावाकडे पोरं शिकवायचीच नाही. त्या गावातल्या मास्तरांचा बी मुडदा बसावला. तिथं करा की म्हणावं इंग्लिश, करा की शिकवा की पोरासनी इंग्लिश. म्हणजे बाया जायच नाही त्या सातारला. अगं नवऱ्याबर भांडली, म्हणली मी गावाकडे राहणारच नाही, काय बी करा, सातारला खुली बघा, आणि गेली निघून. तुला सांगते नको नको झालंय मला. पण ती सासू जाच कर तर सांग की काय जाच केला मी. सांग जाच कर. ते एक मास्तर तर नुसतंच हिंडतंय गावातनं. त्याला काय इंग्लिश बिंग्लिश काय येतं का नाही काय माहित. कवा बघल तवा अयो हाय पंचायतीत, कवा हाय गावात, कवा काय करतोय, कवा गेलाय मिटिंगला. शिकवा की इंग्लिश इथं. म्हणजे जायच्या नाही त्या. म्हणते 80,000 भरायची ती पोराला. माझ्या पोराला मी 80 रुपये बी कवा खर्च केला नाही. 80,000 80,000 म्हणते 80,000 भरायचे. 80,000. अगं बाई आता मी काय करू, अगं बाई आता मी काय करू. 80,000 म्हणजे 80,000 भरायचे. 80,000. अगो बाई आता मी काय करू, अगो बाई 80,000. सरकारचं तर पहिला मुद्दा बसवायला पाहिजे. म्हणा त्यासनी करा की गावाकडे इंग्लिश चालू. मराठीचा पेट पडायला लागलाय, जेतो म्हणतोय इंग्लिश. अगं बाया इंग्लिश. मग ती जमीन वाट्यानं द्या, मला जमायचं नाही. खुडे आलीस का तू इथं. म्हणती कोंबड्यानं पिस्सा होत्या, ती पिस्सा पोरसनं पिस्सा चावत्या. अगं हिलाच गावाकडे राहायला नको. पिस्साचं कारण सांगती, इंग्लिश मिडियमचं कारण सांगती, अजून काय म्हणती देखणं झाले ती या मातीचा या रोग लागलाय तिला गावाकडे राहायला. मरती या कारण सांगते ती नसती. मरते ती असली पेट पडला त्यांचा मुर्दा बसवला असल्याचा. गावाकडे राहायला नको. मरते ती गाव मात्र मला रोग लागलाय.